नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 नोव्हेंबर 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 2024 चा साहित्याचा जेसीबी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उपमन्यू चॅटर्जी। 2024 चा साहित्याचा जेसीबी पुरस्कार उपमन्यू चॅटर्जी यांना जाहीर झालेला आहे। त्यांना हा पुरस्कार लॉरेन्झो सर्चेस फॉर द मीनिंग ऑफ लाईफ या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे। तर बघा, स्पीकिंग टायगरने प्रकाशित केलेले आहे हे पुस्तक। तर हे पुस्तक एका इटालियन तरुणाच्या कथेचे अनुसरण करते, जो अपघातानंतर अध्यात्माचे जीवन जगू लागतो आणि केवळ मार्गातील सामान्य गोष्टींचा शोध घेतो। तर बघा, 2024 चा साहित्याचा जेसीबी पुरस्कार उपमन्यू चॅटर्जी यांना लॉरेन्झो सर्चेस फॉर द मीनिंग ऑफ लाईफ या पुस्तकासाठी जाहीर झालेला आहे। नेक्स्ट आहे, झारखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे हेमंत सोरेन। झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। झारखंड मुक्ती मोर्चा आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी झारखंड विधानसभा निवडणुका 2024 मध्ये 81 पैकी 56 जागा मिळवलेल्या आहेत। तर बघा, झारखंड मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या सहयोगी पक्ष यालाच इंडिया ब्लॉक असे म्हटले जाते झारखंडमध्ये। तर यांनी एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत? तर 56 जागा मिळवलेल्या आहेत। तर भाजपचा मित्रपक्ष एनडीएला 24 जागा मिळालेल्या आहेत। झारखंडमध्ये 2024 मध्ये 6व्या विधानसभेसाठी निवडणुका झालेल्या आहेत। हेमंत सोरेन 2013 मध्ये पहिल्यांदा, 2019 मध्ये दुसऱ्यांदा आणि आता 2024 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत। तर झारखंडचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत हेमंत सोरेन। नेक्स्ट आहे, भारतीय तटरक्षक दलाद्वारे राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव व्यायाम कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर कोची या ठिकाणी। भारतीय तटरक्षक दलाने कोची येथे राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव सराव आयोजित केलेला आहे। हा सराव 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे। सरावामध्ये टेबल टॉप सत्र आणि सागरी व्यायामाचा समावेश असणार आहे। प्रादेशिक सहकार्य आणि ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे शोध आणि बचाव क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित जाईल। तर बघा, भारतीय तटरक्षक दलाने राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव व्यायाम 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान कोची या ठिकाणी आयोजित केलेला आहे। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने कुस्तीपटू बजरंग पुनियावर किती वर्षांसाठी बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 4 वर्षांसाठी। नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता बजरंग पुनियाला डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 4 वर्षांसाठी निलंबित केलेले आहे। तर नाडाने 23 एप्रिल 2024 रोजी पुनिया यांना नमुने सादर न केल्यामुळे निलंबित केले होते। तर यासाठी त्यांना 4 वर्षांसाठी आता निलंबित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, पशुगणना 2024 नुसार कोणते राज्य दूध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। पशुगणना 2024 नुसार जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असलेल्या भारताचे दूध उत्पादन 2023-24 मध्ये 23 कोटी टन होते। भारताचे दूध उत्पादन 2023-24 मध्ये वार्षिक सुमारे 4% वाढून 240 दशलक्ष टन झाले आहे। तर म्हशीचे दूध उत्पादन वार्षिक 16% घटले आहे। दूध उत्पादनात अव्वल 5 राज्य कोणते आहेत? बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश, तर याचा 16.21% वाटा आहे। दुसऱ्या क्रमांकावरती आहे राजस्थान, तिसरे आहे मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावरती आहे गुजरात आणि 5व्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र। तर बघा, महाराष्ट्राचा यामध्ये 6.71% वाट्यासह महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती आहे आणि पहिला क्रमांक आहे उत्तर प्रदेश या राज्याचा। नेक्स्ट आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाचा उपक्रम अटल इनोव्हेशन मिशनला कधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 31 मार्च 2028 पर्यंत। केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अटल इनोव्हेशन मिशनला 31 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे। यासाठी 2750 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। तर बघा, अटल इनोव्हेशन मिशन हा नीती आयोगाने 2016 मध्ये सुरू केलेला एक प्रमुख उपक्रम आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय राज्यघटनेच्या प्रती कोणत्या भाषेत प्रसिद्ध झाल्या आहेत? तर संस्कृत आणि मैथिली। 26 नोव्हेंबर 2024 रोजी देशाच्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आमचे संविधान आमचा स्वाभिमान या विषयावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर या दरम्यान संस्कृत आणि मैथिली भाषेतील संविधानाच्या प्रतीही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तसेच कायदा स्वीकारल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त एक नाणे आणि टपाल तिकीट देखील जारी करण्यात आले आहे।
मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ ग्लान्स आणि मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इट्स ग्लोरियस जर्नी या 2 पुस्तकांचे प्रकाशनही या दरम्यान करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे 2024 मध्ये फॉर्म्युला 1 वर्ल्ड ड्रायव्हर चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे मॅक्स वर्स्टेपन. मॅक्स वर्स्टेपेनने 2024 मध्ये फॉर्म्युला 1 वर्ल्ड ड्रायव्हर चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे. तर सलग 4थ्यांदा हे विजेतेपद पटकावलेले आहे त्याने. मॅक्स वर्स्टेपन हा रेड बुल संघाचा चालक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत किती वर्षांसाठी निधीचे वाटप करण्यात आले आहे? तर 3 वर्षांसाठी. नोव्हेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन सबस्क्रिप्शनला मंजुरी दिलेली आहे. तर नवीन केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून 3 वर्ष म्हणजे 2025, 26 आणि 27 साठी ही लागू असेल. वन नेशन वन सबस्क्रिप्शनसाठी एकूण सुमारे 6,000 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. तर संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांपर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना देशभरात सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे कोणत्या भारतीयाने हाचीओजी लॉंग डिस्टन्स 2024 ॲथलेटिक्स मीटमध्ये 10,000 मीटर स्पर्धेत राष्ट्रविक्रम केला आहे? तर गुलवीर सिंग याने. भारताच्या गुलवीर सिंगने जपानमधील हाचीओजी लॉंग डिस्टन्स 2024 ॲथलेटिक्स मीटमध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर स्पर्धेत राष्ट्रविक्रम केला आहे. त्याने 27.14.88 च्या वेळेसह सर्वात वेगवान धावपटू बनलेला आहे. नेक्स्ट आहे 1950 मध्ये भारताची राज्यघटना स्वीकारल्यानंतर प्रथमच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने पहिलाच संविधान दिन साजरा केला आहे? तर जम्मू आणि काश्मीर. 1950 मध्ये भारताची राज्यघटना स्वीकारल्यानंतर प्रथमच जम्मू आणि काश्मीरने 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. तर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे नेतृत्व केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच नवी चेतना 3.0 मोहीम कोणी सुरू केली आहे? तर शिवराज सिंह चौहान यांनी. 25 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे लिंग आधारित हिंसाचाराच्या विरोधात राष्ट्रीय मोहिमेची 3री आवृत्ती नई चेतना पहल बदल की लॉन्च केलेली आहे. याची उद्दिष्टे लिंग आधारित हिंसेबद्दल जागरूकता वाढवणे, समुदायांना बोलण्यासाठी प्रोत्साहित करणे, समर्थन प्रणालीमध्ये प्रवेश सुनिश्चित करणे आणि स्थानिक संस्थांना हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सक्षम करणे हे आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या लेखक आणि कवी ब्रेटनबॅक यांचे निधन झाले आहे? तर दक्षिण आफ्रिका. नोव्हेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील लेखक आणि कवी ब्रेटनबॅक यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झालेले आहे. ते पूर्वीच्या श्वेत अल्पसंख्याक सरकाराच्या वांशिक अत्याचाराच्या वर्णदोषी धोरणाचे कट्टर विरोधक होते. 1948 ते 1990 या काळात देशातील कृष्णवर्णीय बहुसंख्य लोकांविरुद्ध लागू केलेल्या वंशभेदाचे ते कट्टर टीकाकार होते. त्यामुळे त्यांना देशद्रोहाचा दोषी ठरवण्यात आले आणि 7 वर्ष तुरुंगवासी भोगलेला आहे त्यांनी. ते कन्फेशन्स ऑफ ॲन अल्बिनो टेररिस्ट या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या तुरुंगवासाचे आणि त्यापूर्वीच्या घटनांचे वर्णन केलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच पॅन 2.0 प्रकल्पासाठी सरकारने किती कोटी मंजूर केले आहेत? तर 1435 कोटी रुपये. सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये आयकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाला मान्यता दिली आहे. तर याचे उद्दिष्ट तंत्रज्ञानाद्वारे करदात्यांच्या नोंदणी प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आहे. डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा पॅन किंवा टॅन सेवांच्या तंत्रज्ञान चालित परिवर्तनाद्वारे करदात्यांच्या नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियेचे पुन्हा अभियांत्रिकी करून करदात्यांच्या डिजिटल अनुभवात सुधारणा करणे हे याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय मोहीम बालविवाह मुक्त भारत कोणी सुरू केली आहे? तर अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेली आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीत बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे. भारताला बालविवाहमुक्त राष्ट्र बनवणे हा या कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांनी बालविवाह मुक्त भारत पोर्टलचेही अनावरण केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.